श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आज आहे 10 एप्रिल 2024 वार बुधवार आणि आज आहे श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन. तर सगळ्या माझ्या यूट्यूबच्या फॅमिलीला, स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा. तर आजच्या या ब्लॉगमध्ये मी तुमच्यासोबत स्वामी समर्थ प्रकट दिनाच्या निमित्ताने मी काय काय सेवा केलेल्या आहेत, माझं रुटीन कसं होतं, यासोबतच मी केंद्रात देखील गेले होते. तिथे गेल्यानंतर स्वामींनी माझ्याकडून सगळ्या सेवा करून घेतल्या, हे देखील तुम्हाला बघायला मिळेल. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा. आणि आज स्वामी समर्थ प्रकट दिन असल्याने स्वामींची विशेष पूजा करायची होती. देवपूजा वगैरे झालेली आहे. चैत्र नवरात्रीसाठी मी एक अखंड दिवा देखील प्रज्वलित केलेला आहे आणि स्वामींच्या मूर्तीवरती अभिषेक करण्यासाठी वेगळी पूजा मांडणी केली. 2 समया लावलेल्या आहेत. एका समईमध्ये तेल घातलेलं आहे, एका समईमध्ये शुद्ध गाईचं तूप घातलेलं आहे आणि 2 जोडविड्याची पानं घेऊन त्यावरती सुपारीची स्थापना केली. अशी पूजा मांडणी केलेली आहे आणि स्वामींची जी मूर्ती आहे त्यावरती आता अभिषेक करायचा. ही मूर्ती घेऊन म्हणजे महाराजांना माझ्याकडे येऊन आता 1 वर्ष झालेलं आहे आणि या 1 वर्षाच्या काळामध्ये स्वामींचे भरभरून असे आशीर्वाद मला लाभलेले आहेत आणि यापुढेही राहतीलच. तर ही स्वामींची मूर्ती जी आहे ती कुठून मागवलेली आहे अशा मला खूप सारे कमेंट येतात. तर आज योगायोगाने व्हिडिओ पण मी तुमच्यासोबत शेअर करतच आहे. तर तुम्हाला ही मूर्ती कुठून घेतली याबद्दलची माहिती सांगते. तर पहा, यूट्यूबवरती एक चॅनल आहे द मराठी मॉम, तिच्याकडनं मी ही मूर्ती मागवली होती. या मूर्तीला घेऊन मला 1 वर्ष झालेलं आहे. अजूनही तिच्याकडे स्वामींच्या अशा मूर्त्या आहेत. यापेक्षा छोटी साईज हवी असेल तर त्या देखील तुम्हाला तिथे बघायला मिळतील. तर पहा, स्क्रीनवरती जो मी नंबर दिलेला आहे तिथे तुम्ही कॉन्टॅक्ट करून ही मूर्ती तुम्ही मागवू शकता. अजूनही तिच्याकडे अशीच स्वामींची मूर्ती अवेलेबल आहे आणि यापेक्षा जर छोटी मूर्ती तुम्हाला हवी असेल तर तशी देखील तुम्हाला तिथे मिळून जाईल. तर असो मैत्रिणींनो, आज स्वामींचा प्रकट दिन आहे. तर स्वामींच्या मूर्तीवरती अभिषेक करण्यापूर्वी महाराजांची आरती मी पूर्णाच्या दिव्यांनी करणार होते, म्हणून आधी ते दिवे तयार करून घेतले. म्हणजे एकदा पूजेला बसले की उठायचं काम नाही. तर पहा, पुरण मी सकाळी शिजवून घेतलेलं आहे. आता बरेच जण या पुरणाचे दिवे देखील तयार करतात, पण मी तसं करत नाही. मी या पुरणाला असं ताटामध्ये थापून घेते, चंद्राकार आकार देते आणि त्यामध्येच असे छिद्र करते, म्हणजे होल्स करून त्यामध्ये फुलवाती बसतील आणि त्यामध्ये तूप घालून मग मी आरती करत असते. ही जी आयडिया आहे मी केंद्रातच बघितली होती. मागच्या वर्षी ज्यावेळेस मी गुरुचरित्राचं पारायण सामूहिक पद्धतीने केंद्रात केलं होतं, तेव्हा तिथे ज्या बायका आल्या होत्या त्यांनी अशाच प्रकारे पुरण थापून आणलं होतं. बघा, ही सोपी पण आयडिया आहे आणि आपण स्वामींना तसंही चंद्राकारच ओवाळतो आणि तुम्हाला हवेत तेवढे दिवे यामध्ये तुम्ही बनवू शकता. कारण असं हाताने आकार देऊन बनवायचे असतील तर मग तेवढ्या संख्येचे दिवे तुम्हाला बनवायचे असतात. तर 11, 21 असे तुम्ही यामध्ये छिद्र करू शकता आणि त्यामध्ये मग फुलवाती घाला आणि त्यामध्ये तूप घालून आरती करायलाही खूप सोपं जातं. आरती करून झाल्यानंतर या पुरणाचं काय करायचं तर हे देखील पुढे मी व्हिडिओमध्ये शेअर करेलच. तर पहा, आता स्वामींच्या मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे. दर गुरुवारीच मी स्वामींच्या मूर्तीवरती अभिषेक करते. रोज माझ्याकडूनही होत नाही आणि बऱ्याचदा असं होतं की मासिक धर्म आलेला असतो किंवा आपण बाहेरगावी जातो, त्यावेळेस मात्र अभिषेक करणं होत नाही. इतर वेळेस जर मी घरी असेल तर गुरुवारच्या गुरुवार महाराजांच्या मूर्तीवरती मी अभिषेक करत असते. स्वामींच्या मूर्तीवरती अभिषेक करण्यापूर्वी स्वामी स्तवन म्हणायचं आहे. त्यानंतर गळती लावायची. गळती लावल्यानंतर त्यामध्ये पिण्याच्याच पाण्याचा वापर करायचा, कारण हे जे तीर्थ आहे ते आपण कुटुंबातील सर्व सदस्यांनी प्यायचं आहे. गळतीचा वापर केल्यामुळे ज्यावेळेस तुम्ही स्वामींचे स्तोत्रमंत्र म्हणता त्यावेळेस तुम्ही एकाग्र चित्ताने म्हणू शकता, पण या गळतीकडे पण लक्ष द्यावं लागतं. यामधलं पाणी लवकर संपतं, त्यामुळे वारंवार यामध्ये पाणीसुद्धा घालावं लागतं. तर स्वामी स्तवन म्हणून झाल्यानंतर तुम्हाला सुरुवात जी आहे ती गणपती अथर्व शीर्षाने करायची असते. गणपती अथर्व शीर्ष 1 वेळा म्हणायचं. त्यानंतर तुम्हाला 1 वेळा पुरुष सूक्त म्हणायचं आहे आणि 1 वेळा तुम्हाला श्री सूक्तम म्हणायचं आहे आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी पवमान सूक्त तुम्हाला पठण करायचं आहे. तर हे सर्व स्तोत्र मंत्र पठण केल्यानंतर स्वामींच्या मूर्तीवरती अभिषेक पूर्ण होतो. या सर्व स्तोत्र मंत्राच्या पठणामुळे तुमच्या घरामध्ये आर्थिक स्थैर्य नांदायला लागतं. हे सर्व स्तोत्र मंत्र तुम्हाला स्वामी समर्थ केंद्रातील नित्यसेवा या पोथीमध्ये मिळतील. तिथून तुम्हाला ते पठण करायचे आहेत. तर सगळ्यात आधी पिण्याच्या पाण्याचा वापर करून आपण अभिषेक केलेला आहे ते पाणी घरातील सर्वांनी तीर्थसमान पिऊन घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग महाराजांना तुम्हाला पंचामृताने अभिषेक घालायचा आहे. हा अभिषेक घालत असताना सगळ्यात आधी पाण्याने अभिषेक घालायचा. हा अभिषेक करत असताना श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा. सुरुवातीला पाण्याने, त्यानंतर पंचामृताने. पंचामृतामध्ये दूध, दही, तूप, मध आणि साखर याचा वापर करायचा. हे सगळं मिक्स करून सुद्धा तुम्ही अभिषेक करू शकता किंवा सगळं हे साहित्य वेगवेगळं घेऊ शकता.
पंचामृताने अभिषेक केल्यानंतर परत एकदा पाण्याने अभिषेक करायचा. पण एवढ्याशा पाण्याने महाराजांची मूर्ती जी आहे ती निघणार नाही, कारण पंचामृतामुळे मूर्ती जी आहे ती चिकट होते. आता महाराजांच्या मूर्तीला स्वच्छ करण्यासाठी काय करायचं, आपल्या घरामध्ये जो भीमसेनी कापूर असतो किंवा साधा कापूर असेल तर तो कुस्करून घ्यायचा, त्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आणि मग ती महाराजांच्या मूर्तीवरती किंवा कोणत्याही मूर्तीला तुम्ही साफ करण्यासाठी अशा प्रकारे वापरू शकता. तर हे सगळं मिश्रण जे आहे ते मूर्तीवरती अशा प्रकारे चोळून घ्यायचं, जेणेकरून जोही चिकटपणा मूर्तीवरती असेल तो सगळा निघून जाईल. आणि सगळ्यात शेवटी पाण्याने मूर्तीला स्वच्छ धुवून घ्यायचं. आता महाराजांच्याच मूर्तीसाठी नाही तर कोणत्याही मूर्तीवरती जर तुम्ही पंचामृताने अभिषेक केलेला असेल तर त्या मूर्तीला साफ करण्यासाठी अशाच पद्धतीने तुम्ही स्वच्छ करू शकता. आता मूर्ती वगैरे सगळी स्वच्छ झालेली आहे. आता त्यानंतर महाराजांसाठी मी हे एक आसन तयार केलं. एका ताम्हणामध्ये एक छोटासा चौरंग ठेवला आणि त्याखाली 5 विड्याची पानं ठेवलेली आहेत. तर कमळासारखं असं आसन तयार झालेलं आहे. आणि आज स्वामींचा प्रकट दिन होता म्हणून असं काय करून काय नाही असं मला झालं होतं. तर जे मला असं वाटलं की यामुळे छान दिसेल का, ते छान दिसेल का, तर ते मी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता त्यानंतर महाराजांना खूप आवडणारी गोष्ट म्हणजे हिना अत्तर. आता हिना अत्तर बरेच जण तशीच बॉटल घेतात आणि मूर्तीवरती लावतात, तर हे अत्यंत चुकीचं आहे. हिना अत्तर जे आहे ते कापसाचा एखादा तुकडा घ्यायचा, त्यावरती लावायचं किंवा फुलांवरती घेऊन सुद्धा तुम्ही लावू शकता. ही योग्य पद्धत आहे. महाराजांना हे वस्त्र मी आज घालणार आहे. हे वस्त्र देखील द मराठी मॉम ही जी माझी यूट्यूबवरची मैत्रीण आहे तिने मागच्या वर्षी पाठवलं होतं. तर ते घालण्याचा काही योगच नव्हता आला. कदाचित याच दिवसासाठी हे वस्त्र घालायचं राहून गेलं होतं. तर आज मी महाराजांना हे वस्त्र घालणार आहे. तुम्ही माझ्या ब्लॉगमध्ये बघितलं पण असेल की स्वामींच्या मूर्तीला मी फार काही सजवत नाही. फक्त एक रुद्राक्षाची माळ असते आणि मोत्याची माळ असते. आणि बऱ्याच वेळा मी काही नवीन घालण्याचा प्रयत्न केला तर ते लगेच खाली पडतं. तर स्वामींच्या इच्छेविरुद्ध तुम्ही स्वामींना काही घालूही शकत नाही. पण आज स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन होता म्हणून म्हटलं स्वामी आजच्या दिवस तरी तुम्ही हे वस्त्र घाला. हे वस्त्र घातल्यामुळे स्वामी थोडे वेगळ्या रूपात वाटले मला. तुम्हाला कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा. आणि त्यानंतर हा मोगऱ्याचा हार मी आणला होता. मोगरा किंवा चाफ्याची फुलं महाराजांना खूप आवडतात. चाफ्याचं फूल काही मिळालं नाही, पण म्हटलं चला आता मोगरा महाराजांना आवडतं, तो मोगऱ्याचा हारच आपण अर्पण करूयात. पूजा मांडणी झाल्यानंतर सगळ्यात शेवटी मी आता रांगोळी काढणार आहे. तर हा स्वामींचा रांगोळीचा साचा जो आहे तो मला उत्कर्ष रांगोळी स्टेन्सिल्स या कंपनीने पाठवलेला होता. आणि ती एक पुण्याची कंपनी आहे जिथून तुम्हाला हे लाकडी रांगोळीचे साचे अगदी होलसेल रेटमध्ये मिळून जातील. 2 दिवसामध्ये घरपोच हे रांगोळीचे साचे मिळतात. तर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि तिथून हे रांगोळीचे साचे तुम्ही अगदी घरपोच मागवू शकता. तर रांगोळी काढण्यापूर्वी मी गेरूने सारवून घेतलं, कारण रांगोळीचा वापर केला की ती रांगोळी बऱ्याचदा फॅन वगैरे लावला की ती उडते. त्यामुळे मग गेरूवरती जर ही रांगोळी काढली ना तर ती म्हणजे अशी स्टिक राहते, चिटकून बसते. तर हा स्वामींचा रांगोळीचा साचा आहे. मागच्या वर्षी पण मी हीच रांगोळी काढली होती आणि तो ब्लॉग देखील तुमच्यासोबत शेअर केला होता. परत यावर्षी देखील हीच रांगोळी मी काढत आहे. रांगोळी फारशी जमत नसेल किंवा रांगोळी काढण्यासाठी पुरेसा वेळ तुमच्याकडे नसेल तर हे रांगोळीचे साचे अत्यंत उपयोगाचे आहेत. सणावाराच्या वेळेस तर आपलं काम खूप सोपं करतात. तर नक्कीच तुम्ही हा स्वामींचा रांगोळीचा साचा मागवा. या साच्या व्यतिरिक्त त्यांच्याकडे स्वामींच्या नावाचे देखील बऱ्याच डिझाईन अवेलेबल आहेत. तुमच्या हव्या त्या डिझाईनमध्ये आणि तुम्हाला हव्या त्या असलेल्या सायझेसमध्ये ते रांगोळीचे साचे कस्टमाइज देखील करून देतात. रांगोळी काढून झालेली आहे. रांगोळीच्या भोवती थोडंसं फुलांचं डेकोरेशन मी केलं, कारण ही स्वामींची रांगोळी आहे. आणि आता या रांगोळीवरती हळदी कुंकू वगैरे अर्पण करायचं, कारण जी ही शुभचिन्ह तुम्ही रांगोळीमध्ये वापरता त्यावरती नेहमी हळदी कुंकूच अर्पण करावं. तर थोडीशी चमकी देखील मी टाकली जेणेकरून रांगोळी अजून उठून दिसेल. तर झाली आहे सगळी पूजा मांडणी वगैरे. स्वामींच्या मूर्तीवरती अभिषेक झालेला आहे आणि आता महाराजांची आरती करायची आहे. तर आरती करण्यासाठी जे मी पुरण थापून घेतलं होतं त्यामध्ये फुलवाती घातल्या, त्यामध्ये तूप घातलेलं आहे. आता हे ताट तुम्ही असंच उचललं ना तर तुमच्या हाताला चटका लागू शकतो. त्यामुळे या ताटाच्या खाली एक मोठं ताट ठेवायचं आणि मग आरती करायची.
तर पहा, रोजची देवपूजा, त्यानंतर स्वामींची ही विशेष पूजा मांडणी, स्वामींच्या मूर्तीवरती अभिषेक, त्यानंतर पुरणाचे दिवे तयार करणं, यामध्ये माझा बराचसा वेळ गेला. यानंतर मला केंद्रात देखील जायचं होतं, पण केंद्रात गेल्यानंतर बघा, महाराजांनी माझ्याकडून सगळ्या सेवा करून घेतल्या, ज्या मी घरी केल्या नव्हत्या त्या सगळ्या सेवा तिथे बसून मी केलेल्या आहेत. हे पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच. स्वामी सेवेमध्ये आल्यानंतर तुम्हाला असे अनुभव येतातच. तर असो मैत्रिणींनो, तर मग आता मी आरती वगैरे करून घेतली. तर आरती कोणती करते तर बा, नित्यसेवा स्तोत्रमंत्र या पोथीमध्ये आरत्या दिलेल्या आहेत. सकाळची आरती आणि सायंकाळची आरती. सकाळची वेळ असेल तर ज्या आरत्या सकाळच्या आहेत त्या कराव्या, आणि संध्याकाळची आरती तुम्ही करत असाल तर मग सायंकाळच्या आरत्या वेगळ्या असतात. तसं स्वामींच्या बऱ्याचशा आरत्या आहेत, तुम्हाला जी आरती आवडते मनापासून ती तुम्ही करू शकता. पण सगळ्यात आधी गणपतीची, त्यानंतर दुर्गादेवीची, आणि नंतर मग महाराजांची, दत्त महाराजांची, अशा 4 ते 5 आरत्या तुम्हाला करायच्या असतात. तर पहा, हे जे पुरण आहे ज्यामध्ये आपण आरत्या लावल्या, तर याचं काय करायचं, आता आरती झाल्यानंतर हे पुरणाचे दिवे पूर्ण थंड झाल्यानंतर मग त्याच दिवशी किंवा तुम्ही दुसऱ्या दिवशी जवळपास एखादी गाय असेल तर मग गाईला हे पुरण खायला घालू शकता. तर माझी घरची सगळी सेवा झाल्यानंतर मग मी संध्याकाळी केंद्रात आले, आणि केंद्रात तुम्ही बघू शकताय की चैत्र नवरात्रीनिमित्त घटस्थापना झालेली आहे. आणि आजचं स्वामींचं दर्शन घ्या. खरं तर मी केंद्रामध्ये सकाळीच येणार होते, पण महाराजांनी मला संध्याकाळी बोलवलं आणि सगळ्या सेवा करून घेतल्या, ज्यामध्ये मला महाराजांची पालखी उचलण्याचा मान देखील मिळाला. आणि चैत्र नवरात्री सुरू असल्याने देवीची पावलं देखील आम्ही खेळली. सद्गुरुरायाची झाली त्वरासुरावा, विमान उतरायाची धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची. महिमा नको अभिमानी गमाशी. शारदीय नवरात्रीप्रमाणे चैत्र नवरात्रीला सुद्धा अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. इथे आल्यानंतर देवीची सेवा देखील महाराजांनी माझ्याकडून करून घेतली. देवीची पावलं आम्ही खेळलो, आणि इथे बसलेल्या सेवेकरी ज्या होत्या त्या सगळ्यांना उठवत होत्या. आणि आम्ही ज्यावेळेस पावलं खेळत होतो त्यावेळेस मग एक छोटासा लहान मुलगा होता, आणि तो त्याच्या आईजवळ बसलेला होता. पण अचानकपणे तो उठून आला आणि सगळ्यांच्या मध्ये उभा राहून नाचत होता. तर त्याचं नाव देखील समर्थच होतं, सगळे त्याला समर्थ म्हणत होते. तर असं वाटलं की स्वामीच आमच्यामध्ये आले, आणि ते देखील आम्ही जे पावलं खेळत होतो त्याचा आनंद घेत आहेत. तर पहा, आम्ही जेव्हा आलो होतो त्यावेळेस संध्याकाळी 5ची वेळ असेल, आणि 5च्या नंतर मग 6:30ची आरती आम्हाला करायची होती. त्याआधी जेवढ्या सेवा होत्या त्या माझ्याकडून सगळ्या स्वामींनी करून घेतल्या. आता माझी घरी एक सेवा करणं झालं नाही, जसं की स्वामी चरित्र सारामृताची पोथी मला वाचायची होती, पण तेवढा वेळ मिळाला नाही. मग असं वाटलं की मी घरी जाऊन वाचेल. पण तिथे असलेल्या सेवेकऱ्यांनी लगेच अनाऊन्स केलं की ज्यांना ज्यांना सामूहिक स्वामी चरित्र सारामृताला बसण्याची इच्छा आहे त्यांनी आरतीनंतर लगेचच बसावं. तर स्वामींची आरती वगैरे झाली की मी मग या संधीचा लाभ घेतला, आणि तिथे बसूनच श्री स्वामी चरित्र सारामृताचं सामूहिक पारायण केलं. तर या सगळ्या सेवा स्वामींनी माझ्याकडून आज करून घेतलेल्या आहेत. आणि बघा, स्वामी सेवेमध्ये आल्यानंतर तुम्हाला काही करण्याची गरजच नाही. तुम्ही जेही काही करता ते स्वामीच्या इच्छेनुसारच करत असता. आणि तसंच माझ्या बाबतीतही आहे. माझ्याकडून ज्याही सेवा होतात ते स्वामी माझ्याकडून करून घेतात. स्वामींच्या इच्छेशिवाय कोणतीही सेवा तुमच्या हातून घडत नाही. तर चला मैत्रिणींनो, आज स्वामी समर्थ प्रकट दिनाच्या निमित्ताने हा छोटासा व्लॉग मी तुमच्यासोबत शेअर केला. झालेली सेवा स्वामींच्या चरणी मी अर्पण करते. इथेच व्हिडिओचा एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.